सरकारी नोकरी हे स्वप्न बघताना जेवढा आनंद होतो तेवढंच टेन्शन अर्ज भरताना येतं. त्यातल्या त्यात डी-मेहर सारख्या भरतीमध्ये कागदपत्रांची यादी बघूनच अनेकांना घाम फुटतो. पण आता चिंता करायचं काहीच कारण नाही. कारण अर्ज भरण्यापासून ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपर्यंत प्रत्येक टप्प्यावर कोणती कागदपत्र लागतील याची अगदी अचूक आणि सोपी माहिती आपण इथे घेणार आहोत. म्हणजे सगळा प्रवास एकदम टेन्शन फ्री होईल. तर आपण ह्या 6 महत्त्वाच्या टप्प्यांवर बोलणार आहोत. म्हणजे अगदी बेसिक डॉक्युमेंट्सपासून ते स्पेशल कॅटेगरीच्या कागदपत्रांपर्यंत. आणि सगळ्यात शेवटी प्रत्यक्ष व्हेरिफिकेशनच्या दिवशी काय होतं हे सुद्धा बघूया. चला तर मग सुरुवात करूया. चला, सगळ्यात आधी बघूया ती कागदपत्र जी अगदी प्रत्येकाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणारच आहेत. असं समजा की हा आपल्या अर्जाचा पाया आहे आणि तो अगदी पक्का असायला हवा. हे बघा, ही आहे आपली बेसिक लिस्ट. यातलं प्रत्येक डॉक्युमेंट फॉर्म भरताना समोर पाहिजे. उदाहरणार्थ डॉमिसाईल सर्टिफिकेट, त्याचा नंबर तिथे टाकावाच लागतो. 10वी-12वीच्या मार्कशीटवरून नाव, टक्केवारी, उत्तीर्ण झाल्याचं वर्ष ही सगळी माहिती जशीच्या तशी भरायची असते. त्यामुळे माझा एक साधा सल्ला आहे, फॉर्म भरायला बसण्याआधी ही सगळी कागदपत्र एका फाईलमध्ये रेडी ठेवा, म्हणजे ऐनवेळी धावपळ नको. बरं, आता आपण त्या कागदपत्रांबद्दल बोलूया जी खास करून आरक्षण श्रेणीतून अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी आवश्यक आहेत. इथे थोडं जास्त लक्ष द्यावं लागेल. आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी ही सगळी प्रमाणपत्र गरजेची आहेत, पण यातलं एक डॉक्युमेंट असं आहे ज्याच्या तारखेमुळे म्हणजे त्याच्या व्हॅलिडिटीमुळे अक्षरशः शेकडो उमेदवार स्पर्धेतून बाहेर फेकले जातात. आता ते कोणतं तेच बघूया. ही गोष्ट अगदी डोक्यात फिट करून ठेवा. नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट, ज्याला आपण NCL म्हणतो, ते अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेच्या आतलं म्हणजे व्हॅलिड असणं हे बंधनकारक आहे. यावर कोणतीही तडजोड होत नाही. मागच्या भरतीमध्ये याच एका कारणामुळे अनेक पात्र उमेदवार अपात्र ठरले होते आणि हे प्रकरण कोर्टापर्यंत गेलं होतं. त्यामुळे NCLची तारीख नीट तपासून घ्या. अनेकदा लोकांचा ह्या 3 प्रमाणपत्रांमध्ये गोंधळ होतो. तर हे सोप्या भाषेत समजून घेऊ. बघा, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करण्यासाठी तुम्हाला नोकरी लागल्यावर सुद्धा वेळ मिळू शकतो. पण नॉन क्रीमी लेअरच्या बाबतीत अशी कोणतीही सूट किंवा सवलत मिळत नाही. ते अर्ज करतानाच व्हॅलिड पाहिजे म्हणजे पाहिजेच. आता वळूया टेक्निकल पोस्टकडे. म्हणजे फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, नर्स किंवा समाजसेवा अधीक्षक अशा पदांसाठी फक्त डिग्री असून चालत नाही, तर एक व्यावसायिक ओळख सिद्ध करावी लागते. ती कशी ते पाहू. सोप्या भाषेत सांगायचं तर हे तुमचं प्रॅक्टिस करण्याचं लायसन्स आहे. जर फार्मासिस्ट, नर्स किंवा लॅब टेक्निशियनसारख्या पदासाठी अर्ज करत असाल तर संबंधित काउन्सिलमध्ये नोंदणी असणं मस्ट आहे. त्याशिवाय अर्जच करता येत नाही. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. समजा नोंदणी केली आहे पण ओरिजिनल सर्टिफिकेट अजून हातात आलेलं नाही. मग काय? तर अशा वेळी जी नोंदणीची पावती असते त्या पावती नंबरवर तुम्ही अर्ज करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या दिवशी मात्र तुमच्या हातात ओरिजिनल सर्टिफिकेटच हवं. तिथे पावती चालणार नाही, नाहीतर थेट रिजेक्ट केलं जातं. चला, परीक्षा झाली, निकाल लागला. आता येतो खरा कसोटीचा क्षण, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ऑनलाईन अर्ज करताना जेवढी कागदपत्र लागली त्यापेक्षा जास्त कागदपत्र इथे लागतात. ही यादी जरा नीट बघा. अर्जाची प्रिंटआउट आणि हॉल तिकीट ह्या अगदी साध्या गोष्टी वाटतात, पण अनेक जण घाई गडबडीत विसरतात. सगळ्या सेमिस्टरच्या ओरिजिनल मार्कशीट्स, अगदी कधी AT-KT लागली असेल तर तिची सुद्धा सोबत ठेवा. आणि हो, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आणि MBBS डॉक्टरकडून घेतलेलं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हेही विसरू नका. आतापर्यंत आपण सगळे नियम पाहिले, कागदपत्रांची यादी बघितली, पण व्हेरिफिकेशनच्या दिवशी नेमकं काय घडतं, ग्राउंड रियालिटी काय असते? कारण खऱ्या अनुभवांमधूनच आपल्याला कळतं की कुठे धोका आहे. आणि हाच तर खरा प्रश्न आहे, नाही का? की सगळं काही बरोबर असून सुद्धा ऐनवेळी काय घोळ होऊ शकतो. कारण कधीकधी नियम आणि ते लागू करणारी व्यक्ती यांच्यात खूप फरक असतो. चला, एका खऱ्या घटनेतूनच हे समजून घेऊया. विचार करा, सगळी मेहनत घेऊन परीक्षा पास होऊन व्हेरिफिकेशनला जायचं आणि तिथे एका अनुभवाच्या प्रमाणपत्रावरून अपात्र ठरवलं जातं. हे घडलंय. यावरूनच लक्षात येतं की हा शेवटचा टप्पा किती अनपेक्षित असू शकतो. पण नेमकं काय झालं होतं तिथे? झालं असं की त्या उमेदवारांकडे नियमाप्रमाणे मेडिकल स्टोअर मालकाचं अनुभव प्रमाणपत्र होतंच. पण पडताळणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी एक वेगळीच मागणी केली. त्यांना म्हणाले, आम्हाला प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरच्या लेटरहेडवर सर्टिफिकेट हवंय. गंमत म्हणजे असा कुठलाही नियम जाहिरातीत किंवा नियमावलीत नव्हता. म्हणजे एका व्यक्तीच्या निर्णयामुळे 2 पात्र उमेदवार भरती प्रक्रियेतून बाहेर झाले.
या अनुभवातून आपल्याला एक खूप मोठा धडा मिळतो. तो म्हणजे आपली तयारी कितीही चांगली असली तरी शेवटच्या क्षणी असे प्रसंग येऊ शकतात. अशावेळी सगळ्यात महत्त्वाचं आहे संयम. वाद न घालता शांतपणे आपली बाजू मांडणं खूप गरजेचं आहे. तर मग आतापर्यंत आपण जे काही शिकलो, जे काही समजून घेतलं, त्या सगळ्याच्या आधारावर एक फायनल चेकलिस्ट बनवूया. ही चेकलिस्ट तुम्हाला व्हेरिफिकेशनच्या दिवशी पूर्ण आत्मविश्वासाने जायला मदत करेल. ही चेकलिस्ट म्हणजे तुमचं सुरक्षा कवच आहे. कागदपत्रांचे कमीत कमी 3 ते 4 सेट बनवा. एका सेटवर स्वतःची सही करून तो सेल्फ अटेस्टेड तयार ठेवा. NCL सारख्या प्रमाणपत्रांची एक्सपायरी डेट 2-3 वेळा तपासा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिकाऱ्यांशी शांतपणे आणि आदराने बोला. जर नावात थोडा जरी फरक असेल तर एक नाव बदलाचा बॉन्ड पेपर सोबत ठेवलेला कधीही चांगला. लक्षात ठेवा, योग्य तयारी आणि अचूक माहिती ही 2 अशी शस्त्र आहेत ज्यांच्या जोरावर कोणतीही लढाई जिंकता येते. आणि आता ही दोन्ही शस्त्र तुमच्याकडे आहेत. तेव्हा या महत्त्वाच्या टप्प्यासाठी खूप खूप शुभेच्छा.